तर मित्रांनो, आज सोमवार 30 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आज हरभऱ्याच्या दरात पुन्हा वाढ पाहायला मिळाली असून जळगाव बाजार समितीमध्ये 7,475 रुपयाचा हरभऱ्याला दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात हरभऱ्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो. वेळ न लावता लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती जळगाव आवक आलेली आहे 62 क्विंटलची. कमीत कमी हरभऱ्याला दर जळगावला दर मिळाला 7,475 रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7,475 रुपये मिळालेले आहे. यानंतरची बाजार समिती पुण्याला हरभऱ्याला आवक आलेली आहे 42 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये सर्वसाधारण दर मिळाला 6,500 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर. आवक आलेली आहे हरभऱ्याला 99 क्विंटलची. कमीत कमी चंद्रपूरला हरभऱ्याला दर मिळाला 4,975 रुपये सर्वसाधारण दर मिळाला 5,000 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 5,090 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पैठण. हरभऱ्याला आवक आलेली आहे पैठण या ठिकाणी 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4,776 रुपये सर्वसाधारण दर मिळाला 4,850 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 4,950 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती मनमाड. आवक आलेली आहे हरभऱ्याला 41 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3,302 रुपये सर्वसाधारण दर मिळाला 5,141 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 5,870 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेलू. आवक आलेली आहे हरभऱ्याला 109 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,050 रुपये सर्वसाधारण दर मिळाला 5,075 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 5,141 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे जळगाव. चापा हरभऱ्याला आवक आलेली आहे 54 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,800 रुपयाचा सर्वसाधारण दर 4,950 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 4,950 रुपये. शेवटची बाजार समिती आहे पाचोरा. चापा हरभऱ्याला आवक आलेली आहे 500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,140 रुपये सर्वसाधारण दर मिळाला 5,211 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 5,291 रुपये.